नमस्कार, आपण पाहत आहात शिवराज न्यूज चॅनल. पत्रकार सचिन देसाई आपल्यासोबत. आजच्या बातमीपत्रामध्ये पेठ वडगाव वाहतूक कोंडीच्या विळख्यात, अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंग विरोधात प्रशासनाची धडक संयुक्त मोहीम. हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव हे पंचक्रोशीतील सुमारे 35 गावांचे प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. दररोज हजारो नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि वाहन चालक विविध कामासाठी या शहरात ये जा करतात. विशेषतः दर सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे शहरातील वर्दळ अनेक पटीने वाढत असून वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते नगरपालिका चौक आणि हातकणंगले रोड हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आधीच अरुंद आहे. त्यात अनेक वाहन चालक कुठेही रस्त्याच्या कडेला वाहने उभे करून तासनतास आपल्या कामासाठी निघून जातात. दुसरीकडे काही व्यावसायिक दुकानांच्या हद्दीबाहेर 4 ते 5 फूट रस्त्यावर माल मांडून व्यवसाय करतात. तसेच सोमवारी आठवडी बाजारामध्ये येणारे व्यापारी रस्त्यालगत व्यवसाय करत असल्याने आणि बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण होतो. परिणामी बाजाराच्या दिवशी संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. पेठ वडगावमधील वाढत्या वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेत प्रथम महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ विद्याताई गुलाबरावजी पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या नेतृत्वाखाली पेठ वडगाव नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने आज संयुक्तपणे अतिक्रमण निर्मूलन व वाहतूक शिस्त मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान रस्त्यालगत बेशिस्तपणे पार्क केलेली वाहने हटवण्यात आली. अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना समज देण्यात आली. तसेच सोमवारी आठवडी बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांना वाहतूक अडथळा होणार नाही अशा नियोजित जागेत व्यवसाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जनजागृतीही करण्यात आली. या संयुक्त कारवाईत सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक अभिजित दादा गायकवाड, नगरसेवक शिवाजीराव आवळे, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेविका अनुसे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते महादेव अनुसे आणि नगरसेवक निवास धनवडे यांनीही सहभाग घेतला. तसेच पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गौरव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल महेश गायकवाड, होमगार्ड दलाचे प्रमुख जमादार तसेच होमगार्ड जवानांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय नगरपरिषदेचे सूर्याजी भोपळे, सामाजिक कार्यकर्ते महेश भोपळे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वयाने ही कारवाई यशस्वीपणे पार पडली. प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की यापुढेही दर सोमवारी तसेच आवश्यकतेनुसार अशा संयुक्त कारवाया सातत्याने सुरू राहतील. रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, अतिक्रमण किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, रस्त्यावर कुठेही वाहने उभे करू नयेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पेठ वडगावसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या व्यापारी शहरासाठी कायमस्वरूपी पार्किंग व्यवस्था, अतिक्रमणमुक्त रस्ते आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था उभारणे ही काळाची गरज बनली आहे. प्रशासनाची ही संयुक्त मोहीम भविष्यात शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि शिस्तबद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पूर्णपणे प्रतिबंध केलेला आहे. आपण गावाच्या बाहेर मार्ग बसला तेवढीच वाहनं रस्त्यावरती लागतात आणि वाहतुकीला पूर्णपणे अडथळा हा महामार्ग आहे आणि या ठिकाणी आपण व्यवसाय करत असताना थोडं शिस्त पाळणं गरजेचं आहे.
आदरणीय ताईसाहेब त्यांच्या संकल्पनेतून वडगावचा बाजार सोमवारचा असतो. त्या सोमवारच्या बाजाराला शिस्त लागावी, येणाऱ्या लोकांना पार्किंगची व्यवस्था मिळावी, व्यापाऱ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे व्यापार करता यावे, यानुसार ताईसाहेबांनी काल आम्हा सर्व नगरसेवकांना व वडगाव नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी वर्गांना व वडगाव नगर पोलीस स्टेशनच्या स्टाफला सूचना दिल्या. त्यानुसार सकाळी 8 वाजल्यापासून आमची वडगाव नगरपालिकेचे सर्व टीम व वडगाव नगरपालिका जे कर्मचारी असतील, वडगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी असतील, यांच्या सर्वांच्या सहभागातून आज वडगाव नगरीमधील जे बाजार आहे त्याला चांगल्या प्रकारे शिस्त लागण्याचा आज आम्ही स्वतःचा प्रयत्न करत आहोत. तिथून पुढचा सोमवार, त्याच्या पुढचा सोमवार हे वडगावमध्ये जे ट्रॅफिकच्या समस्या असतील किंवा इतर समस्या असतील त्याच्यावर चांगल्या प्रकारे तोडगा काढून आणि वडगावचा बाजार हो चांगल्या प्रकारे कसा भरवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वडगाव शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नगरपालिका प्रशासनातील पोलीस प्रशासनाकडून आजपासून धडक कारवाई सुरू झालेली आहे. आबांचा पुतळा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तसेच आबांचा पुतळा ते एसीदास परिसर असेल, तसेच आबांचा पुतळा की बिरदेव चौक असेल, रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारची वाहने लावण्यासाठी आजपासून पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. तसेच जे व्यवसायधारक रस्त्यावरती बेशिस्त बसत असतील त्यांना सुद्धा आपण प्रतिबंध केलेला आहे. सर्व व्यवसायधारकांना सुद्धा नम्रतेचं आवाहन आहे, आपल्या व्यवसायाच्या समोर कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग करू नका, आपली स्वतःची वाहने पार्किंग करू नका आणि दुसऱ्याची वाहने सुद्धा पार्किंग करून देऊ नका. नगरपालिका प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचं नियमांचं पालन करा, प्रशासनात सहकार्य करा. शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठ, वडगाव.